हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जे सार्वजनिक आरोग्य विभागाची मित्रांनो भरती येणार आहे याच्या रिलेटेड मित्रांनो खूप साऱ्या स्टुडंटने व्हॉट्सअप वरती मेसेजेस केलेले आहेत, खूप साऱ्या स्टुडंटने कॉल केलेले आहे आणि मित्रांनो सर्वांना तिथे रिप्लाय देणं पॉसिबल होत नाहीये। त्याच्यासाठी मित्रांनो हा जो स्पेशल व्हिडिओ असणार आहे ते म्हणजे आरोग्य विभागाची जी भरती आहे याच्याबद्दल कोणती महत्त्वाची अपडेट आहे का किंवा भरती कधी येणार असे खूप सारे क्वेश्चन मित्रांनो मला विचारले जाते। त्याच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आपण बनवलेला आहे। तर मित्रांनो ॲज ऑफ नाऊ जर आपण बघितलं तर सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये टोटल 8,000 पदे येणार आहेत याची अपडेट आलेली आहे। तर मित्रांनो याच्या आधी जर बघितलं तर आरोग्य मंत्र्याने 45 दिवसात वॅकन्सी येणार आहे असं सांगितलं होतं। पण मित्रांनो हे फक्त सांगतच बसतायत असं वाटत आहे, कारण 45 दिवस होऊन गेलेत, आतापर्यंत वॅकन्सी यायला पाहिजे होती। कारण खूप सारे जे महाराष्ट्रातले फार्मसी स्टुडंट आहेत तर या वॅकन्सीची आतापासून तयारी करतात। तर आपण जर बघितलं तर मित्रांनो लेटेस्ट अपडेट जी असणार आहे ती म्हणजे हा जो लोकमत न्यूजपेपरचा कटआउट आहे याच्यामध्ये आरोग्य मंत्र्यांनी सांगितलेले की सार्वजनिक आरोग्य विभागात 8,000 पदाची भरती होणार आहे। म्हणजे बाळासाहेब ठाकरेचं जे जन्मशताब्दी असणार आहे तर त्यांचं जे हे असणार आहे त्यावेळेस मित्रांनो इथे या न्यूजपेपरमध्ये जे काही आरोग्य मंदिर असेल किंवा आरोग्य केंद्र असेल किंवा बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असेल तर याच्या थ्रू मित्रांनो टोटल 8,000 पदे इकडे भरण्यात येणार आहे लवकरात लवकर अशी इन्फॉर्मेशन आहे। आणि मित्रांनो वॅकन्सी कधी येणार ह्याची एक्झॅक्ट डेट आलेली नाहीये। आणि मित्रांनो ही जी वॅकन्सी असणार आहे आपली आरोग्य विभागाची तर ही अपकमिंग वॅकन्सी मित्रांनो तुमची एमपीएससी कडून पण कंडक्ट केली जाऊ शकतं। याचं एक्झॅक्ट नोटिफिकेशन पण आलं नाहीये, पण गट क आणि गट ड मधल्या ज्या काही वॅकन्सीज आहेत त्या एमपीएससी कंडक्ट करतील असं सांगितलेलं आहे। तर त्याच्यासाठी मित्रांनो या वॅकन्सी खूप चांगल्या असणार आहेत फार्मसीसाठी। तर त्याच्यासाठी तुम्हाला आतापासून तयारी करायची असेल तर आपली आरडी फार्मसी एक स्पेशल फार्मसिस्टची बॅच आहे। या बॅच मध्ये आपण जो काही आधीचा टीसीएस पॅटर्नचा 2023 चा सिलेबस आहे तो सगळा आपण ऑलरेडी कव्हर केलाय। त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्ही आता जॉईन केलात तर भेटेल। आणि त्याचबरोबर मित्रांनो आपण सेम फीस मध्ये सपोज एमपीएससी कडून सपोज काही चेंजेस झाले, सिलेबस चेंज झाला, सिलेबस मध्ये काही चेंजेस आले, पॅटर्न चेंज झाला तर तो पण सिलेबस मित्रांनो आपण याच फीस मध्ये कव्हर करणार आहेत। म्हणजे मित्रांनो स्टुडंटला या वॅकन्सी साठी आपण 100% सिलेक्शन मध्ये मदत करणार आहेत। तर आपल्या बॅचचा फायदा काय असेल तर आधीचा जो सिलेबस असणार आहे आरोग्य विभागाची जी आधी वॅकन्सी 2023 ला झाली होती त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओ आपण आता लाईव्ह क्लास घेतले होते 1 एप्रिल पासून, ते तर तुम्हाला भेटणारच आहेत। सोबतच एमपीएससी ने जर सिलेबस चेंज केला तर तो पण सिलेबस याच्यामध्ये तुम्हाला कव्हर करून दिला जाईल। तर याच्यासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर मित्रांनो आपला जो आरडी फार्माचा ऑफिशियल नंबर आहे यावरती लवकरात लवकर मेसेज करा आणि आपण इकडे लिमिटेड सीट प्रोव्हाइड करणार आहोत। याच्यामध्ये आपण टीसीएस पॅटर्नचा ऑलरेडी रेकॉर्डेड व्हिडिओ थ्रू तुमचं जे काही स्टडी आहे ते आजपासून स्टार्ट होऊन जाईल आणि सोबतच चेंज झाल्यास ते पण तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लास देण्यात येतील। तर मित्रांनो तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर यावरती लवकरात लवकर मेसेज करा। हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, तुमचे काही डाऊट असतील व्हॉट्सअप वरती मेसेज करा। थँक्यू ऑल।